See the question. If k less than in bracket square root of 2 plus 1 bracket cube less than k plus 2, where k is a natural number, then what is the value of k? Option is A is 11, option B is 13, option C is 15 and option D is 17. The relation is given k less than square root of 2 plus 1 bracket cube less than, the relation is given less than k plus 2 and we have to find the value of k. आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. फर्स्ट आपल्याला रूट 2 प्लस 1 ब्रॅकेट क्यूब काढून घ्यायला लागणार. k लेस दॅन ब्रॅकेट क्यूबचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे a प्लस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. हा जर फॉर्म्युला आपण अप्लाय केला तर आपल्याला काय मिळणार आहे बघा. इथे a क्यूब मीन्स हा 2 रूट 2 फर्स्ट टर्मचा जो क्यूब आहे स्क्वेअर रूट ऑफ 2 चा क्यूब 2 रूट 2 प्लस त्यानंतर 3 इंटू a स्क्वेअर मीन्स रूट 2 चा स्क्वेअर येणार आहे 2 आणि त्याला मल्टिप्लाय सेकंड टर्म असेल आपली 1 प्लस त्यानंतर आहे 3 फर्स्ट टर्म आहे स्क्वेअर रूट ऑफ 2 आणि त्यानंतर b चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 येतोय आणि प्लस b क्यूब म्हणजे 1 चा क्यूब पण 1 आहे लेस दॅन k प्लस 2 या प्रकारे आपल्याला मिळणार आहे. पुढे k लेस दॅन 2 रूट 2 आणि हा प्लस 3 रूट 2 मिळून 5 रूट 2 प्लस 3 2 जार 6 प्लस 1 इज 7 आणि हा लेस दॅन k प्लस 2 आपल्याला मिळेल. नेक्स्ट आपल्याला जर k ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तिथे तुम्हाला k लेस दॅन 5 रूट 2 प्लस 7 मिळेल आणि 5 स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस 7 लेस दॅन k प्लस 2 मिळणार आहे. अप्रॉक्सिमेटली जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथे हा 14.07 या प्रकारे मिळतोय. हा सुद्धा 14.07 लेस दॅन k प्लस 2 अशी तुम्हाला रिलेशन मिळते. हे रूट 2 ची व्हॅल्यू जी आहे ती आपण बेसिकली 1 पॉईंट समथिंग ती ठेवतो, ती ठेवून इथे तुम्हाला हा 5 रूट 2 प्लस 7 मिळेल आणि त्यानंतर ही व्हॅल्यू जी आहे ती लेस दॅन 14 आहे. लेस दॅन 14 आणि इकडची जी व्हॅल्यू आहे 2 जर मी इकडे आणलाय तर तो मायनस होईल -2 लेस दॅन k आणि फायनली तुम्हाला ही व्हॅल्यू जी मिळणार आहे ती 12.07 लेस दॅन k मिळेल. म्हणजेच आपल्याला k पेक्षा k जो आहे तो k ची जी व्हॅल्यू आहे ती ग्रेटर दॅन लेस दॅन 14 असेल आणि ग्रेटर दॅन 12 असेल. यांच्या दरम्यान जर ती व्हॅल्यू येत असेल ती 13 किंवा 14 असेल आणि आपल्याला ऑप्शन फक्त 13 दिलेला आहे. त्यामुळे आपलं जे आन्सर आहे ते असणार आहे B 13.